एक महत्त्वाची बातमी, धनंजय मुंडेंकडे 11 मोबाईल नंबर्स आहे असा दावा करुणा मुंडेंनी केलाय। सगळे काळे कारनामे या 11 मोबाईल नंबरवरून होतात असंही त्यांनी म्हटलंय। मुंडेंकडील 11 मोबाईल नंबरचे सीडीआर तपासा असंही करुणा मुंडे म्हणाले। शिवाय मी नवऱ्याची पाठराखण केली नाही, मुंडे दोषी होऊ शकतात। शिवाय निलंबित पीएसआय कासलेंचीही गृहमंत्र्यांनी चौकशी करावी अशीही मागणी करुणा मुंडेंनी केली। करुणा मुंडे सध्या आपल्यासोबत आहेत। कासले यांनी स्पष्ट केलं की केंद्राची एसआयटी टीम त्या ठिकाणी नेमणूक केली तरच सत्य बाहेर येईल। 100% तो पोलीस अधिकारी आहे, मला तो इतका नॉलेज नाहीये, पण मी इतका बोलू शकते की 100% जरी त्यांनी असं सांगितलेलं आहे तो केंद्राची एसआयटी लावण्यामध्ये काहीही इसमें काय नुकसान नाहीये कोणाचा। तो केंद्राची एसआयटी जरी नेमली तो खूप चांगलं होईल, क्योंकि खूप लोकांचे मर्डर झालेले आहेत तिकडे। काका गर्जे, संगिंडी गोले, भगीरथ बियानी, हे तो एक देवाची कोणती कहते ना अतिचा अंत असतो, कधी ना कधी असतो, पापाचा घडा कधी ना कधी भरतोय। तसंच आज हे लोकांच्या पापाचा घडा भरला, तो आज हे संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला आणि त्याच्यामध्ये हे लोकांच्या सगळं लोकांच्या समोर आलेला आहे। देशमुख प्रकरणात याआधी आपण मागणी करत होते की धनंजय मुंडे हे सुद्धा त्याच्यात आरोपी आहेत, मात्र आता तुम्ही बोलले की माझ्याकडे ठोस पुरावे नाही आहेत। दोषी होऊ शकतात, क्योंकि त्यांच्या बंगल्यावरती ते आवादा कंपनी जी आहे त्याची मीटिंग त्यांच्या बंगल्यावरती झालेली आहे। तो तुम्ही सखोल चौकशी करा ना या मुद्द्यावरती। त्यांचे सीडीआर काढा, त्यांचे 11 नंबर आहे, ते 11 नंबर माझ्याकडे आहे। जरी देवेंद्र फडणवीस साहेबांना, गृहमंत्री साहेबांना जरी पाहिजे ते 11चे 11 नंबर मी धनंजय मुंडेचे तुम्हाला देऊ शकते।